पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सिटीत भारी आम्ही सगळी जी फॅमिली आलो तुम्हाला कसं वाटलं? आता आपण घरी पोहोचलेलो. पावभाजीचा बेत आहे. कोणाचा नाही आता पता. ही आमची काकी बिग ब्रदर राकेश उत्कृष्ट असं एक परफॉर्मन्स घेऊन नमस्कार मंडळी, मी अभिजित कुंभार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहेत आपल्या छोट्या बहिणीकडे गीतांजलीकडे बदलापूरमध्ये. तिच्याकडे गणपती असतो. त्या गणपतीला सर्व कुटुंब आम्ही पाया पडण्यासाठी आलो आहेत आणि बाकी काय मजा येणार आहे ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघाच. तुम्हाला बघायला नक्की मिळेल. तर भेटूया पुढे. इकडे सगळी मंडळी आपली खायला बसलेत. तर आता आपण त्यांच्याकडे जाऊ. आमची बहीण आहे छोटी गीतांजली, तिच्याकडे आलात आता खायला आणि सगळेजण रिव्ह्यू देणार आहेत. प्रत्येकाने आपापले इंट्रोडक्शन द्या. मी वेदिका. माझं नाव काय? माझं नाव वेदिका. माझं नाव विश्व. हाय, मी रुपेश. मी अनिश. मी वेदू. सिद्धेश. सुप्रिया. आमच्याकडे समोसा आलेला आहे. आज आम्ही छोट्या बहिणीकडे आलेलो आहोत आणि तिची मोठी पार्टी आहे. समोस्यावर आम्हाला भागवलेलं आहे. आता बघू तो कसा आहे. पार्टीची अपेक्षा होती पण ठीक आहे, चालतंय, समोसा चालेल. सो सगळ्यांनी खाऊन सांगायचंय कसं आहे रे. कसं आहे सुरू नाही. आता प्रत्येकाने एक एक रिव्ह्यू द्या. मी दादाकडे जातो पहिला. दादा सांगेल कसं लागलं दादाला. दादा, सो हा समोसा आहे, हा आधीच निघालेला आहे. मी तरी पण खाऊन बघतो मी कसा आहे तो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर आपल्या रँकिंग नुसार याला जर रँक द्यायची म्हटली तर हा सिटीत भारी. ओके. अनिश, तुझं काय? दादाला ज्या प्रकारे समोसा भेटला त्या प्रकारे मला पण सेम भेटला. 5 मिनिटात फोन करतो लगेच. सिटीत भारी. वेदू, वहिनी, सिद्धेश. लाडक्या बहिणीकडे आले, जगात भारी डायरेक्ट. बरं, आता जिजू सांगतील आपल्याला कशात भारी आहे. हा, जिजू. हा नवऱ्याकडनं रिव्ह्यू असणार आहे. जगात भारी. आपण आता ताईकडे आलेलो आहोत आपल्या आणि तिला आम्ही न सांगता अचानक आलो. तर येताना रस्त्यात नंतर फोन केला आम्ही तिला. तर तिने आमच्यासाठी काय काय तयारी केली किंवा काय काय तयारी तिच्याकडून करायची राहिली अचानक आल्यामुळे ती सांगेल आपल्याला. ऍक्च्युली मला कळलं ना तुम्ही येणार तर माझी खूप गडबड झाली कारण काहीच प्लॅन नव्हता. काहीच प्लॅन नव्हता. मग विचार केला काय करायचं. प्लॅन तर खूप करायचं होतं पण जाऊ दे. आता मी समोसे केलेत आणि चिप्स आपण आणले तर बघूया कसं झालं. समोसे केले की समोसावाल्याला मी केलेत समोसे. खोटी बोलण्यात पण एक्सपर्ट आहे. हा ठीक आहे. आई रे, पहिली बहिणीला काय बापरे. चल आपण दोघे खाऊया ना. ही आपली भाची सगळ्यांची श्रीषा. तर तिचे आता एवढे सगळे मामा तिला भेटायला आलेत. तिने आपल्यासाठी काय तयारी केली ते ती सांगेल. आता तू आमच्यासाठी काय काय तयारी केली श्रीषा? चाय बनवते. ओके ओके. आपली सर्वांची लाडकी श्रीषा आता कोणाला चहा देते बघूया. तिने पण चहा चांगला स्पेशल तयार केलेला आहे आणि आता ती चहा कोणाला देणार आहे याची आतुरता सगळ्यांना लागलेली. ओ बापरे, तिने छोटा स्माइल दिलेला आहे आणि मला वाटतं ती आता मोठ्या मामाकडे, तिच्या लाडक्या मामाकडे गेलेली चहा द्यायला मामीकडे. आणि अशा प्रकारे मामीला दिलेली चहा. वा वा वा. अशा प्रकारे आपल्या शीर्षाने तिच्या लाडक्या मामीला चहा दिलेली आहे. शीर्षा, थँक्यू थँक्यू. मित्रांनो, चहाची वेळ नसते असं म्हणतात
पण वेळेला चहा हवाच आणि त्यानुसार ही आता आपल्याला चहा आलेली आहे. सगळ्यांसाठी चहा तयार होऊन आलेली आहे. आता चहाचाही रिव्ह्यू असणार आहे आपल्यासाठी. बघूया कसं काय ते. तर ही चहाची वेळ आहे आणि आता चहाचा रिव्ह्यू आपण घेणार आहोत. तर सुरुवात आपण जिया छोटी सर्वांची लाडकी बहीण चहा घेते. बघूया जिया कशी आहे चहा ही. एकदम वर्ल्ड क्लास. तेव्हा असं तोंड वाकडा करून का बोलताय तुम्ही मॅडम. वर्ल्ड क्लास मध्ये तोंड वाकडा नाही होत. तर ही इशू कशी आहे चहा. एकदम वर्ल्ड क्लास. वर्ल्ड क्लासच आहे. अरे काय. कशात भारी? आणि हा आता आपला सगळ्याचा दादा असणार आहे सिद्धू. जगात भारी. जगात भारी. अरे बाप रे. आणि आता अनिशची बारी आली. काय आय ताईच्या हाताची असल्यावर वेगळी स्पेशल. आणि वेदू काय म्हणतोय तो आपल्याला लाखात एक रिव्ह्यू सिस्टीम अशा प्रकारे बदललेली आहे. आणि आता ही वहिनी मोठी वहिनी वंसबाईच्या हातची चहा म्हणजे कडक. तर ही वंशची चहा होती. आणि आता वंशचा मोठा भाऊ अभि काय बोलतोय. चहा मध्ये गवती चहाचा टेस्ट येत आहे हा आणि दूध भारी लागतोय. हा त्यामुळे जगात भारी. म्हणजे चहाची चव आहे की दुधाची चव आहे हे सांगा. ताईच्या प्रेमाची चव. अरे वा. आणि ही सर्वांची लाडकी वहिनी. आता वहिनी काय सांगते. लय भारी आहे. हा आतापर्यंत कोणी आपल्याला सांगितलं की येवले वगैरे असा रिव्ह्यू दिला नाही. पण तरी पण एकंदरीत ही चहा छान येवले फिका झालेला आहे. अशा प्रकारे छान झालेली आहे. अशा प्रकारे हा चहा पाण्याचा कार्यक्रम पुरा होत असताना इथून मध्येच मला वाटतं अभिदादा गायब झालेला आहे. तर मित्रांनो भावांनो अभिदादा गेलाय कुठे. अशा प्रकारे आपल्या हा चहा पाण्याचा आणि समोसाचा कार्यक्रम झालेला आहे. तर एकंदरीत सगळ्यांनी याबद्दल रिव्ह्यू दिलेला आहे. तर छोट्या बहिणीने जे काही समोसे बनवले चटणी बनवली आणि स्पेशल गवती चहा येवलेला ही फिकी करणारी त्याबद्दल तुमचा रिव्ह्यू सांगा. समोसा आता मी खाल्ला. समोसा सिटीत भारी आहे. ओके बदलापूर सिटी मध्ये हा समोसा भारी. सिटी मध्ये भारी आहे. आणि चहा जगात भारी आहे. हा कारण का ती आमच्या ताईने बनवली. अच्छा ताईनी बनवलेली चहा ही नक्की असणार. तर वहिनी साहेब तुमचं काय यावर मत आहे. काय बोलू काय बोलू. ही पण कमेंट चांगली आहे. अशा प्रकारे ही कमेंट आपण नक्की स्टोअर करून ठेवू. प्रेम आहे तर काय बोलू हे प्रेम आहे. ठीक आहे डन. आणि आता इथे सगळे बाप्पाचं दर्शन घेणार आहेत आणि बाप्पाचा आशीर्वाद घेणार आहेत. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मने कामना पूर्ती. जय देव जय देव. आता आपल्या बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही घरी जायला निघतोय. तर थोडं आपण त्यांच्या फॅमिली सोबत सगळ्यांसोबत आता बोलूयात थोडंसं आणि निरोप घेऊयात त्या सगळ्यांचा. काजळकर परिवार आम्ही मांगुळकर परिवार तुमच्याकडे सगळं आलेलो आहोत. आणि या बाप्पाच्या आगमनाने आमचा इकडे येण्याचा एक प्रयत्न आहे. तर आम्ही सगळी जी फॅमिली आलो तुम्हाला कसं वाटलं. आमच्या घरी बाप्पा आले त्याचा तर आनंद होताच. पण आता माझ्या घरी माझे भावंड आलेत तर माझा आनंद डबल झालेला आहे. अशीच तुम्ही दरवर्षी आपल्या घरी येत राहा हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आम्ही तुमच्याकडे आलो तुला कसं वाटलं ग. तू आमच्याकडे येणार का. जगात भारी की दुनिया सिटी मध्ये भारी. जगात भारी. कार्यक्रम आटपलाय आणि सगळेजण आता तयारीला लागलेत घरी जायच्या. घरी पण आम्हाला आरतीसाठी सगळेजण वाट बघतायत. म्हणजे खूप लेट झालंय आम्हाला. चला टाटा. आपली दादाने गाडी काढलेली आहे आणि आता सगळेजण बसून आम्ही निघणार. जाऊ का आता आम्ही. बाय करतो मामीला बाय कर. माझी मामीला
इथे हे करायचं मॅटर सॉल्व्ह आता सगळं झालंय आणि आम्ही गाडीत बसलो आणि आता निघालोत आम्ही परतीच्या प्रवासाला, म्हणजे आपल्या घरी आपल्या बाप्पाच्या आरतीला. आणि लवकरच आपल्या आरतीमध्ये आपण भेटूच. तर गणपती बाप्पा करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव ओ गजानन सर्वतमन ओ गजानन सर्वतमन बाबा तेरे नाम मैंने है किया, वाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसिलव नाही. डेकोरेशन बघून घ्या आमचं कसं झालंय. या घरात. हा बघा आमचं डेकोरेशन. तर आता आपली घरात एंट्री झालेली आहे आणि आज सगळे म्हणजे घरातल्या सगळ्या महिला वर्ग आमच्यासाठी आज स्पेशल काहीतरी खायला बनवत आहेत. मला असं वाटतंय तुम्ही ओळखलंच असेल हा बेत कसला असेल. हा नक्कीच पावभाजीचा बेत आहे. तर आपल्या लाडक्या मित्राची आता एंट्री झालेली आहे. आपला मित्र म्हणजे आपला लाडका भाऊ म्हणजे शुभम आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलाय. लाना था बम बट आ गया शुभम. शुभम सोबत शुभमचे सगळे मित्र पण आलेत आपल्या गणपतीच्या पाय पडण्यासाठी. आणि हा आमचा लाडका सुनील. शुभम आपल्या गणपतीच्या पाय पडायला आलेलाच आहे. तर शुभम कसा वाटला आमचा गणपती आणि आमच्या गणपतीचं डेकोरेशन? काहीतरी तुझं 2 शब्द आमच्या मेहनतीसाठी. आणि आता शुभम आणि सगळेजण निघालेत, ते चाललेत. आणि तर मित्रांनो बघा कोणाचा नाही आता पता, ही आमची काकी संगीता. सबसे है कुछ कहना, ही आमची डॉन काकी नेना. यस, मी सगळ्यात मोठा बिग ब्रदर राकेश. मित्रांनो आता पावभाजी तयार झालेली आहे आणि आता सगळे पावभाजी खायला उत्सुक आहेत. तयारी झालेली आहे सगळ्यांची. सगळ्यात पहिले ऋषीला भेटलेली आहे पावभाजी. ऋषी एक डोळ्याने बघतो इकडे. सगळ्यांचा लाडका विनीत बाबू, आमचा बाबू खायला बसलाय. कमी नाही, गोंगाट जास्त लवकर लवकर. सगळ्यांचे पावभाजी वगैरे खाऊन झालेत आणि सगळे जोशात आलेत. आणि दादाने गाणी चालू केलेत. सगळेजण डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. तुम्हाला ऐकायला येत नसेल तरी पण मी जोरात बोलून सांगतोय की आता थोड्या वेळ डान्स परफॉर्मन्स बघायला. तर आता आपल्या समोर सगळ्यांच्या लाडक्या आपल्या बहिणी प्राची आणि जिया एक त्यांचा चांगला असा उत्कृष्ट असा एक परफॉर्मन्स घेऊन येणार आहे. सगळेजण उत्सुकतेने आपण वाट बघूया. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा ना, जरूर नक्की करा. प्राची, जिया, प्राची, जिया.
मस्त अंगुरी रात प्याली नटनाची रूप सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार लाल देखणी नखरे तुम्हाला बोललो ना मी, ना परशा ना आरची, ना परशा ना आरची, काय नाचली आपली प्राची. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्या प्रेक्षकांमध्ये वृद्धी झालेली आहे, वाढ झाली, आणि अशा प्रकारे आपले स्पेशल गेस्ट आपल्या काकी कदम काकी, संध्या कदम काकी आलेले आहेत आणि त्यांचं आगमन आहे. जोरदार टाळ्या होत्या. तर अशा प्रकारे आता आपल्या समोर प्राचीने डान्स सादर केलेला आहे. याच्या पुढे येणार आहे आपली सर्वांची लाडकी जिया मांगुळकर. काय करणार आहे आपल्या समोर आपण बघूया. प्लीज कृपया आपण इथे येऊन आपलं स्टेज हातात घ्यायचं आहे. धन्यवाद.
माईक नाही पूर्ण स्टेज एकदम उठवून टाकलेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या आर्यासाठी. तर अशा प्रकारे हा डान्स जो केलेला आहे त्याबद्दल त्यांना आपण शाल आणि नारळ यांनी सन्मानित करणार आहोत. वेदू तिचा भाऊ तिला शाल नारळ देणार आहे. आणि ही छोटीशी ट्रॉफी ही खास तरी बनवून आणली आपल्या बहिणीसाठी. तर जोरदार टाळ्या होऊ द्या. तर अशा प्रकारे पहिला जो परफॉर्मन्स केला होता आपला ना आरची ना फरशी ना करची ही आपली आहे प्राची. तिच्यासाठी आपला आरचीचा भाव, फरशीचा भाव, प्राचीचा भाव विनीत हा शाल आणि नारळ घेऊन तिचा सन्मान करणारे जोरदार टाळ्या होऊ द्या. ट्रॉफी सुद्धा दिलेली आहे. एक नंबर असा सन्मान झालेला आहे. तर जोरदार टाळ्या होऊ द्या. तर आता आपल्याकडे माईकची सोय झालेली आहे. सर्व महिला आपल्या या घरातील सर्व वरिष्ठ महिला ज्या आपल्याला नेहमी सपोर्ट करत असतात अशा गोष्टींमध्ये त्या आता आपल्या समोर आपल्या कोकणातील स्पेशल असं नृत्य त्याला आपण मंगळागौरी बोलतो. ज्याचा आपण बोलू शकतो की सुरुवात ही कोकणातून झालेली आहे मंगळागौराची. ते मंगळागौर आपण इथे आता सादर करणार आहोत. आपल्या परळीस गावातील आपल्या घरातील सर्व महिला वर्ग.
तर अशा प्रकारे खूप सुंदर असा आपण हा मंगळागौरीचा कार्यक्रम सादर केलेला आहे. तर मांगुळकर परिवार आणि आमचा घरचा हा मांगुळकरांचा राजा आपला खूप ऋणी आहे. तर एकंदरीत संध्याकाळी आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला? भरपूर सुंदर झालेला आहे हा कार्यक्रम. मी आभारी आहे सगळे. आपल्या सर्वांची लाडकी वंटा काकूची लहानपणापासून सगळ्यांची तर ती अशी वंटा काकू सर्वांची लाडकी आपल्याला त्याचे व्ह्यू सांगणार आहे. दरवर्षी मला नाचायला भेटू नये. आज बघा ऋषी पंचमी, या दिवशी ऋषीचा जन्म झाला होता. तर का की 12 वाजून गेले असले तरी तुम्हाला काय इच्छा असेल या पोरांना पार्टी द्यायची ती सांगू शका तुम्ही. 20ला 3 20ला 3 डोसा, वडापाव, 20ला 3 पावभाजी, मिसळपाव, केक. 20ला 3 20ला 3 वडापाव खायचे चला मागितले. किती जण आहेत आपली मुलं? हे बघा 50 आहेत, फक्त 50. पार्टी देणार? किसका क्या है कहना आता 2 शब्द मारणारे काकी नाही ना. तर काकी आवाज बसू द्या. ही जी बाळगोपाळ एकत्र येत आहे आणि हे तुमच्यामुळे जे काय घडतंय, आम्ही छोटे जे काय जवळ येतोय त्याच्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा. 2 शब्द सांगताना जरा इकडे ही तुमची वहिनी डॉक्टर वहिनी भले नाचली नसली तरी ती या मांगुळकर परिवाराचा एक भाग आहे. मांगुळकर कदम आणि सर्व जे काही भोसले परिवार इथे आपले आले आहेत, राजपूरकर, बिरवाडकर या सर्वांच्या वतीने कदम बोलू ना आधीच. तर मांगुळकर वहिनी तुम्ही या जे काही जमतायत लोक, ही पोरं जे काही जमतायत, जे काही मस्ती मजा करतायत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जरा 2 शब्द 2च शब्दात म्हणा. 2 शब्द बोलून नका. जेठालाल इथे उपस्थित सगळेच मित्र परिवार मंडळ, भाऊ मंडळी, सगळ्या महिला मंडळ, खूप छान वाटतंय मला की आज आपण सर्व या निमित्ताने का असो पण गणेशोत्सव निमित्ताने एकत्र येतो. हा सण साजरा करायला मौज मस्ती हाऊस पूर्ण करता येते. एरवी आपण सगळे खूप कामात व्यस्त असतो पण हा सण म्हणजे आपल्यासाठी महिन्याभरातला वर्षभरातला सगळी कसर काढून निघतो. तर हा दरवर्षीप्रमाणे असंच घडत राहो. पुढची येणारी पिढीला पण आपले हे सगळे सण आणि हा नृत्य प्रकार वगैरे आपल्या या कार्यक्रमातनं दिसून येईल, करून येईल असं दरवर्षी होऊ दे. आणि अशीच एकता सगळ्यांमध्ये राहू दे, आळीमध्ये राहू दे, सगळ्यांच्या घरात राहू दे, सगळ्या महिला मंडळामध्ये राहू दे आणि आपल्या आईचं नाव रोशन राहू दे. तर आतापर्यंत सगळ्यांचे आपण व्ह्यूज घेतलेले आहेत. महिनाभर आधीपासून हा जो अट्टास धरला होता अभिषेक कुंभार उर्फ अभिषेक मांगुळकर एक तर रोज सकाळी 5 वाजता सकाळी उठून कॉल करा, दादा काय करायचंय प्लॅन आपल्याला. तर आपण त्यानुसार ब्लॉग चालू केले. थोडे तोडके मोडके असतील पण ह्या जो काही आपला हा अथक परिश्रम होता, अथक प्रयत्न होता, छोटासा मोठासा प्रयत्न होता, त्याबद्दल आम्ही जाणून घेण्याची इच्छा आहे आमची की तुला हा सगळा दिवसभराचा कार्यक्रम आणि ही जी मेहनत याबद्दल काय वाटलं तुला? एकंदरीत आपला जो हा घर परिवार एकत्र त्याबद्दल काय वाटलं? मी सगळ्यांचा आभारी आहे की तुम्ही सगळ्यांनी इथे आला, जमलात, नाचलात, खेळलात. मला पण मस्त वाटलं. मी सकाळी रोज 4 वाजता उठायचो, विचार करायचो, खूप विचार करायचो. 5 वाजता दादाला फोन करायचो रोज की दादा आपण काय करायचं, कसं करायचं, काय करायचं. तर आमचं ठरलं होतं की घरात पूर्ण पंढरी करून टाकायची, पूर्ण तयारी झाली होती आमची. पण आमची साथ भेटली नाही. मग अनिसने स्वतः मनावरती घेऊन स्टेडियम तयार केला. अनिसचा पण मी आभारी आहे. त्याने पण खूप आम्ही सगळे खूप रात्रभर जागलो, काहीतरी 4-5 वाजले जागायला. आणि काल आराम नाही झाला आमचा सगळ्यांचा, पण आज सगळे दमलेले आहेत त्यामुळे. आणि आता झोपायची सगळ्यांचीच इच्छा आहे, सगळेजण झोपायला आतून आहेत. तर सगळ्यांचा मी आभार मानतो आणि कार्यक्रमाची सांगता इथे करतो. तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.